नमस्कार, मी भानुदास चोरगे, सहाय्यक कृषी अधिकारी तालुका जावली. तर मी पाणी फाउंडेशनमध्ये काम करते सध्या मेंटॉर म्हणून. तर या ठिकाणी जावली तालुक्यात आपण निजरे गावात आहोत. तर निजरे गावामध्ये फार्मर कप 2026साठी इथल्या गटातील महिलेनी भाग घेतला आहे फार्मर कप 2026च्या स्पर्धेमध्ये. त्यांचा सोयाबीनचा गट आहे. तर आपण बघूया की महिलांनी कशा पद्धतीनं काय काय काम केलेलं आहे. नमस्कार, नमस्कार सर. तुमचं नाव? माझं नाव दीपाली संतोष लोहार, गाव निजरे. काय नाव परत सांगा. दीपाली संतोष लोहार. हा. मी कृषी सखी आहे. मी कृषी सखी म्हणून काम करते निजऱ्यामध्ये. आणि आम्ही आता 12 महिलांचा गट केलेला आहे. सह्याद्री शेतकरी महिला गट आमच्या गटाचं नाव आहे. आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला यावर्षी 2024 मध्ये. किती एकर क्षेत्र आहे गटाचं? 15 एकर आहे. 15 एकर क्षेत्र गटाचं आहे. तर याच्यामध्ये कोणत्या पिकामध्ये भाग घेतलाय तुम्ही? सोयाबीन. सोयाबीन पिकामध्ये भाग घेतलाय. आता हे तुम्ही पहिल्यांदाच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्रित गट केलाय, हो बरोबर? हो हो. बरं, काय फायदा झाला गटाचा तुम्हाला? गटाचं म्हणजे आम्ही एकत्र मिळून 15 एकर शेती म्हणजे आम्ही हातानं ह्या यंत्राच्या सहाय्याने आम्ही टोकन केली. किती दिवसात टोकलं? 6 दिवसात. 6 दिवसात. किती महिला आहे? 12 एकर. 12 महिलांनी आपण बघू शकता की बेड तयार करून ठेवले होते. मे मध्ये रानं तयार केले, त्याला खताचा बेसल डोस दिला आणि रानं तयार करून ठेवून त्या रानांना आता थोडंसं दिसतंय गवत आलेलं, पण याच्यावर तणनाशक मारलं की हे जाईल. परंतु 12 महिलांनी 15 एकर क्षेत्र सोयाबीनचं हे 6 दिवसामध्ये टोकलेलं आहे आणि गटासाठी ही खरंच फायद्याची गोष्ट आहे. तर मला सांगा, याला मजुरी किती द्यावी लागली तुम्हाला? 0 रुपये. एकही रुपया मजुरी नाही. आपण बघू शकता की गटानं एकही रुपया मजुरी खर्च न करता फक्त बेड बनवायचा खर्च झाला. तर एकही रुपया 15 एकराला मजुरी झालेली, खर्च झालेली नाही. आज 15 एकराचं मजुरी पेरणीचा खर्च जर आपण पकडला तर 3,000 रुपये प्रति एकरी या ठिकाणी आहे दर. तर आपले 45,000 रुपये आपल्या गटाचे मजुरी तो पेरणीचा खर्च वाचलेला आहे, बरोबर? हो. फक्त टोकन यंत्र आम्ही घेतलं यंदा, पण ते पण हा, सगळ्या ते 12 महिलांनी. 12 महिलांनी एकत्र येऊन या ठिकाणी 2 टोकन यंत्र घेतलेले आहेत अशा पद्धतीची. अजून सुद्धा टोकन यंत्र महिला खरेदी करणार आहेत, कारण त्यांना टोकन यंत्र आवडलेलं आहे. हो. तर अजून मला गटाचा एकत्रित येण्याचा काय फायदा आहे मला सांगा. काय काय फायदा झाला? एकत्र येण्याचं म्हणजे महिलांना शेतीतून आपण व्यवसाय करू शकतो हे कळालं आम्हाला, की आपण हे सोयाबीनचं पीक पुढं बियाणं आणि पॅकिंग करून आम्ही विकू शकतो चांगल्या पद्धतीने. हे आम्हाला म्हणजे चांगला दर मिळू शकते. पहिला किती 50 भेटायचं तर आम्ही 80-70 तरी आम्हाला मिळू शकते. आम्ही पॅकिंग त्याच्यावर प्रोसेसिंग मिळू शकते. आम्ही प्रोसेसिंग करणार अजून आहे. तुमच्या गटाचं विजन प्रोसेसिंगचं आहे, म्हणजे हो. तुम्ही करणार आहात. पुढे करणार आहोत आम्ही. आणि आमचं एकच वाहन आहे सगळ्या महिलांच्या गटाचं. कुठलं वाण केलंय तुम्ही? महाबीजे फुले संघ. तुम्हाला काय वाटतं एकत्रित येण्याचा फायदा काय झाला? आता आम्ही ज्या वेळेला सोयाबीन खरेदी करायच्या अगोदर आम्ही दुष्परिणामी अर्क तयार केला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 45 दिवस त्याला डवळत राहिलो. मग आता सोयाबीन घेतला आम्ही, ते टोकन पद्धतीनं टोकलं आहे. टोकल्यानंतर त्याला फवारणी करणार आहोत. हां, त्याची आम्ही फवारणी करणार आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही किती ड्रम दशपर्णी अर्क बनवलाय गटासाठी मला सांगा. 12 ड्रम बनवलाय आणि दशपर्णी अर्क. प्रत्येक महिलेला एक एक ड्रम बनवलेला आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी या गटाने गटातल्या प्रत्येक महिलेसाठी एक एक ड्रम दशपर्णी अर्क बनवलेला आहे. कारण बऱ्याचशा गटांनी एकच ड्रम बनवलाय 10-11 महिला. तर या महिलांनी 12 महिलांनी 12 ड्रम बनवले. त्यासाठी तुमचं अभिनंदन, छान काम केलं. Thank you, sir. आता 12 ड्रम जे तुम्ही बनवलेत ते 12 ड्रम तुम्ही जे स्पर्धेमध्ये भाग घेतलाय ते क्षेत्र सोडून सुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्ही हो, सेंद्रिय वापरणार. पद्धतीने आमचं करणार. बाकीची पण शेती आमची भाताची आहे, कुणाचं म्हणजे भाजीपाला आहे, त्याला आम्ही ते दशपती वापरणार आहोत. म्हणून आम्ही प्रत्येकीनं आमची जास्त म्हणजे प्रत्येकीचं पिकं जास्त येतं. सोयाबीन आहे, भात आहे, दुसरं नाचणी आहे, पेरणीची भात येतं, त्याला प्रत्येकाला वापरणार. म्हणून आम्ही प्रत्येकीनं स्वतः शेतीसाठी एक एक ड्रम दशपती अर्क बनवला. छान आहे, छान आहे, छान. सगळ्यांनी छान काम करताय. तुम्ही काय करता ताई? काय नाही, शेतीच की. किती एकर शेत आहे तुमचं? आमचं 2 एकर. गटाच्या माध्यमातून 2 एकर तुम्ही करताय. हो.
म्हणजे बघा आपण बघू शकतो या सुद्धा ताईंनी, नाव काय तुमचं? लता तुकाराम शेलार. तर या ताईंचं 2 एकर क्षेत्र आहे, ते सुद्धा यांनी गटाच्या माध्यमातून घेतलेलं आहे. मजुरीचा खर्च या ठिकाणी महिलांना शून्य झालेला आहे. तर ही गट शेतीची ताकद आहे. तर एकदा गट शेतीचा एक नारा होऊन जाऊ द्या. एकच शेती गट एकच शेती गट गट शेती. शेती, एकच एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, एकच शेती, गट शेती. एकच तर शेती. महिलांचा आपण उत्साह बघू शकता या ठिकाणी की तुमचा खरोखरच स्पर्धेत नंबर येईल. आपण आशा करूया, चांगलं काम करा. ओके, अजून कोण बोलतंय? चालतंय. खरोखरच या निद्रेच्या कृषी सखी ज्या महिला आहेत सगळ्या, सह्याद्री महिला शेतकरी गट आहे, या महिलांनी खरोखरच एक चांगलं गट शेतीमध्ये पाऊल उचलून एक चांगली वाटचाल आणि चांगला आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केलेला आहे. तर या ठिकाणी आपण त्यांना गटासाठी शुभेच्छा देऊ. धन्यवाद.